नमस्ते मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत रवा आणि बेसनाचा असा सॉफ्ट आणि स्पंजी असा ढोकळा. हा ढोकळा जेवढा पाहायला तुम्हाला सुंदर सुरेख सुबक दिसत आहे, तेवढीच याची रेसिपी अगदी झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये हा ढोकळा असा बनून तयार होतो. आणि कधीही तुमचा असा या पद्धतीने मी सांगितलेल्या पद्धतीने जर ढोकळा बनवला तर कधीच तुमचा ढोकळा फसणार नाही. तर परफेक्ट ढोकळ्याची रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रवा आणि बेसनाचे ढोकळे बनवण्यासाठी 1 वाटी अशी मोठी वाटी, 1 वाटी असं बेसन घेतलं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतला. रवा असा जर जाडसर असेल घरामध्ये तर तुम्ही थोडासा असा मिक्सरला लावून घ्यायचा. आणि जो बेसनचा वापर केलेला आहे आपण या ढोकळ्यांमध्ये घरगुतीच बेसन घेतलेलं आहे, घरीच दळून आणलेलं आहे. आणि जवळजवळ 1 वाटी असं दही आहे, घरी बनवलेलं दही आहे. आणि हे सर्व आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडं दही टाकायचं, थोडं दही टाकायचं आणि आपल्याला असं चांगलं ढवळून घ्यायचं हे मिश्रण आपल्याला. आतापर्यंत जवळजवळ 3 वाटी दही टाकून घेतलं मी यामध्ये. आणि थोडंसं असं पाणी टाकते. अगदी जास्तही पाणी टाकून घ्यायचं नाही, थोडं पाणी टाकायचं आणि मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं असं थोडं दही टाकून आणि नंतर थोडंसं असं पाणी टाकून चांगल्या प्रकारे असं बघा मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. रवा आणि बेसनाचं जे मिश्रण आहे इतपत आपल्याला असं चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे दोन्हीही मिश्रण चांगलं असं 5 ते 7 मिनिट असं चांगलं एकाच बाजूने फेटाळून घ्यायचं आहे. एकाच बाजूने हे मिश्रण असं चांगलं फेटाळल्यामुळे काय होतं ना, ढोकळे असे स्पंजी बनून तयार होतात. जवळजवळ 5 ते 7 मिनिट चांगले हे मिश्रण असं फेटाळून झालेलं आहे. यामध्ये लगेचच हळद टाकून घ्यायची. जवळजवळ 1 पळी तेल आहे, तेल टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तेल टाकल्यामुळे या ढोकळ्यामध्ये चांगला असा स्पंजी बनतो ढोकळा आणि नरम बनतो आणि चवही खूप छान येते ढोकळ्याला. आणि तेल आणि हे हळद सर्व असं टाकल्यानंतर परत आपल्याला 1 मिनिट असं फिरून घ्यायचं. हे चांगलं असं फेटाळून घ्यायचं एकाच दिशेने. ज्या प्लेटमध्ये आपल्याला असे ढोकळे टाकून घ्यायचं आहे ढोकळ्याचं सारण, त्या प्लेटला असं चारही बाजूने चांगलं सर्वात आधी असं तेल लावून घ्यायचं आहे. जवळजवळ 1 चम्मच इनो पावडर टाकून घ्यायची आपल्याला आणि 1 चम्मच हे बेकिंग पावडर आहे ती टाकायची. बेकिंग पावडर आणि इनो टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे फेटाळून घ्यायचं आहे, जास्त वेळ करून घ्यायचा नाही आपल्याला. एका कढईमध्ये मी पाणी असं गरम करायला ठेवलं होतं. ढोकळे आपल्याला या कढईमध्ये वाफवून घ्यायचे आहेत आणि हे फेटाळलेलं ढोकळ्याचं जे सारण आहे ते आपल्याला पटकन असं टाकून घ्यायचं आहे. आणि हे असं आपल्याला एक जवळजवळ 15 ते 20 मिनिट हा ढोकळा आपल्याला असा मोठ्या गॅसवर असा स्टीम करून घ्यायचा आहे. जवळजवळ 20 मिनिट झालेले आहे. आता आपण बघूया ढोकळा चांगला शिजला की नाही शिजला. तर बघा, असं चाकूच्या मदतीने चाकू आत टाकून बघायचा, अलगदच चाकू निघालेला आहे. हा ढोकळा आपला परफेक्ट शिजलेला आहे. कडेने ढोकळ्याच्या तुम्हाला दिसत असेल ही प्लेटची कळ सुद्धा अशी सुटलेली आहे आजूबाजूने. आपला ढोकळा अगदी परफेक्ट शिजलेला आहे. ढोकळा आता आपण असा चांगला थंड करून घेऊया. ढोकळा असा गार झाल्यानंतर चौकोनी आकारामध्ये असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. असा चौकोनी आकारामध्ये ढोकळा कट केल्यानंतर बघा अगदी मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावर सुद्धा या ढोकळ्याच्या वर असं तडका मारून घेऊ शकता. परंतु मी आज असा कढईमध्ये चांगल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीचा असा तडका असा कढईमध्ये लावून घेणार आहे. ढोकळ्याच्या तडक्यासाठी आधी असं तेल टाकून घ्यायचं कढईमध्ये आणि थोडीशी मोठीच कढई घ्यायची. तेल चांगलं असं गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी घेतलेली आहे अर्धा चम्मच ती टाकून घ्यायची. कढीपत्ता टाकून घ्यायचा.
हिरव्या मिरच्या अशा उभ्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या. 2 चम्मच हे तीळ आहेत ते टाकून घ्यायचे. 1 चम्मच लाल तिखट आहे, लाल तिखट टाकून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसतं मिरच्या सुद्धा टाकून घेऊ शकता, पण हे तडक्यामध्ये असं थोडस लाल मिरची आणि हिरवी मिरचीचा तडका जर दिला अशा ढोकळ्यांना तर चव फार छान येते या ढोकळ्यांना. आणि या तडक्यामध्ये हे जे ढोकळे आपण करून घेतलेले आहेत, कट करून घेतलेले, ते टाकून घ्यायचे आणि असे अलगदच हाताने असे फिरून घ्यायचे आपल्याला. जास्त असे घाई गडबडीने किंवा असे जास्त वेगाने फिरवण्याची काही गरज नाही आहे. असे चांगल्या पद्धतीने असे ढोकळ्यांना, जेणेकरून हा जो तडका आहे तो सर्व लागायला हवा. आणि सर्वात शेवटी कोथिंबीर अशी भुरभुरून घ्यायची. पण ढोकळे करताना एक आपल्याला काळजी घ्यायची आहे. ढोकळे जेव्हा आपण वाफायला टाकतो सारण, तेव्हा आपल्याला 20 मिनिटासाठी किंवा 15 मिनिटासाठी जे सारण आपण टाकत असू ते उघडून पाहायचं नाही. उघडून पाहिल्यानंतर ढोकळे चांगले असे स्पंजी बनत नाहीत. तर सतत आपल्याला 20 मिनिट असं झाकून स्टीम होऊ द्यावं लागतं ढोकळे, तरच परफेक्ट ढोकळे बनून तयार होतात. अशा पद्धतीने बघा, रवा आणि बेसनाचा असा स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही ढोकळ्याची रेसिपी जराही आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.